हॉटेल व्यावसायिक चुलीवर आले। गॅसच्या तुटवड्याने अनेक ठिकाणी पेटवल्या चुली। महाराष्ट्रात आता चुलीवरची लग्न लागण्याचं संकट। लग्नाच्या जेवणावळीचा स्वयंपाक चुलीवर करावा लागणार। अफवांवर विश्वास ठेवू नका। घरगुती गॅसचा तुटवडा नाही। जिल्ह्यात प्रशासनाकडून आवाहन। रेल्वेमध्ये विजेच्या शेगड्या आणि ओव्हन वापरा। प्रशासनाचे निर्देश। राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी। काळाबाजार रोखण्यासाठी विभागीय स्तरावर पथकांची स्थापना। गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांची सरकारवर टीका। पंतप्रधान मोदींचं आश्वासन फोल ठरल्याचा संजय राऊतांचा दावा। इराणकडून मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर। इस्रायलवर इराणचा पुन्हा एकदा जोरदार क्षेपणास्त्र हल्ला। आखाती देशांमध्ये तणाव कायम। इस्रायल इराण युद्धात आखाती देशांवरही होत आहेत हल्ले। इराण सोबत चर्चेला तयार, मात्र चर्चा आमच्या अटी शर्तींवरच होईल। डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका। युद्धामध्ये अमेरिकेला यश मिळत असल्याचा व्हाईट हाऊसचा दावा। इराणच्या 5000 ठिकाणांवर हल्ला झाल्याचाही केलं वक्तव्य। भारतानं पाळला कठीण काळातही शेजार धर्म। बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल। राष्ट्रवादी काँग्रेसला 57% निधी मिळाला होता। मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना सुनावलं। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगात 30व्या स्थानावर। अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बत्तीस वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। देशातला पहिलाच निर्णय। रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता। अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा असावी। राज्यातल्या पहिलवानांचं आंदोलन, सरकारकडे मागणी। फेरीवाल्यांच्या वादात उतरला भाषिक रंग। मुंबईमध्ये शॉर्माचा स्टॉल लावण्यावरून वाद। गुजरात्यांनी मांसाहारी स्टॉल लावायला विरोध केल्याचा दावा। एरंडोलमध्ये भयानक घटना। 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। संतप्त नागरिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग। IVF प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। स्त्री बीज अवैध विक्री प्रकरणात मालती IVF मधून वर्षभरात 96 महिलांना बीज विक्री। मुंबईत नुकताच अनुभवला गेला 5 वर्षातला सर्वात उष्ण दिवस। मुंबईचा पारा पोहोचला 40च्या पार।